नमस्कार, आपलं सहर्ष स्वागत आपल्या चॅनलवर. तर मित्रांनो, हे काय काम चाललेलं आहे तुम्ही बघू शकता. आपण 14व्या दिवशी गंबोरो ही वॅक्सिन आपल्या पक्ष्यांना दिलेली होती, त्याचाच हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ 4 दिवस उशिरा व्हिडिओ हा आपल्याकडून 4 दिवस उशिरा अपलोड झालेला आहे काही कारणास्तव. आणि गंबोरो हे वॅक्सिन आपण 14व्या दिवशी करतो, त्याचा हा व्हिडिओ आहे. तुम्ही बघू शकता, आपण छोट्या ड्रॉपरने गंबोरो वॅक्सिन पक्ष्यांना देत आहे. दुसरी वॅक्सिन पण आपण डोळ्यातून देत असतो, एक ड्रॉप एका पक्ष्यासाठी. आणि पक्षी जरा जास्त पंख वगैरे फुटल्यामुळे जरा हाताला सापडत नाही लवकर. आणि पक्षी बघा किती तंदुरुस्त झालेले आहेत. लासोटा वॅक्सिन केल्यानंतर आपण गंबोरो ही दुसरी वॅक्सिन करत असतो. प्रिव्हेंटिव्ह म्हणून ही वॅक्सिन केली जाते. त्याने पक्षी काटक होतो आणि आजाराला बळी पडत नाही. तसेच पक्ष्याची रोगप्रतिकार शक्तीही वाढते आणि पक्षी इथून पुढे थोडासा फीड इनटेक वाढतो. त्यामुळं जरा पक्षी बाहेरचं खालचं खाद्यही खातो. ते खाऊ नये यासाठी आपण फार्मवर योग्य ती काळजी घेतली पाहिजे. फीडरला आपण व्यवस्थित उंचीवर बांधलं पाहिजे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण फीडर कसे उंचीवर बांधलेले आहे, जेणेकरून पक्षी खाद्याच्या भांड्यात घाण करणार नाही, खाद्य वेस्टेज करणार नाही, यासाठी आपण दुसरा व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहोत. तर असेच नवनवीन माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. आणि सर्व बांधवांना जे कुक्कुटपालन करताय किंवा करणार आहेत, त्यांनी हे लसीकरण केलेच पाहिजे, ज्याने पुढील संभाव्य धोके हे टळू शकतात. धन्यवाद.